गावाला पायी जावं लागायचं. फडक्यामध्ये आपलं जेवण बांधायचं आणि तळेगावला जायचं. रस्त्यामध्ये राघोजी भुजबळ नावाचे आमच्या वडिलांचे मित्र होते आणि त्यांचा मुलगा, त्याचंही नाव जयवंत भुजबळ. आणि तो आणि मी एका वयाचा, एकाच वर्गात तळेगावला आम्ही त्या हायस्कूलमध्ये शिकत होतो. हायस्कूलचं नाव सुभाष विद्या मंदिर. इथून मी पायी गेल्यानंतर मध्ये रस्त्यातच त्याची वस्ती, तिथून त्याला हाका मारायची. आम्ही दोघं तळेगावला जायचो. तळेगावला हायस्कूलमध्ये सुद्धा आम्ही एकाच बाकावर बेंचवर बसायचो. दोघांचं नाव जयवंत. बालपणाचे मित्र. हा, लहानपणाचे मित्र. सरांनी आडनावाने हाका मारली तरच समजायचं. जयवंत म्हणलं की आम्ही टेबलावर दोघंही बसून आपलं उभं राहायचं. मला 7 असायची. घरच्या लोकांनाही आता त्यावेळेला एवढी रहदारी नव्हती आणि शिक्रापूर तळेगाव याच्यामध्ये एक ओढा आहे, त्याला मुळे ओढा म्हणतात. तिथे विहिरी आणि बहुतेक पूर्वाच्या लोकांची जी समज होती की ते विहिरीमध्ये काहीतरी आहे, म्हणजे भीतीदायक वातावरण. म्हणजे तसं नसं, पण आमच्या बालपणात ती एक आम्हाला भीती होती. त्यामुळे जयवंत माझ्या साथीला नेहमी असायचा. वाड्यातून जाताना आम्ही दोघं संगतीत जायचो. एक दोन अशी चमत्कार झाला की मी चाललो होतो, जयवंत जरा माझ्या पुढे गेला. रस्त्यावर जे मैल कुलीनी नंबर टाकतात तो 1 नंबर मध्ये रस्त्यात ठेवला होता, त्या ओढ्याच्या आली. मला काय तो दिसून नाही आला आणि झटपट जाताना माझा पाय त्या नंबराला लागला आणि अडखळून मी त्या रस्त्यावर पडलो. पुढे जयवंतने ऐकलं, मोठ्याने मोराटे आढळला आणि तो बाकीचा कसला विचार न करतात मोठ्याने वरला, लहान वय ना, भूत 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 म्हणून अण्णांना झपाटलं.